आज आपण पाहणार आहोत जाड रव्याचा मऊसूद उपमा। तर आपण शक्यतो बारीकच रवा घेतो, पण इनकेस जाड रवा आला तर त्याचा मऊसूद उपमा किंवा शिरा कसा बनवावा हे आपण पाहणार आहोत। तर आज आपण उपमा कसा बनवायचा ते बघूयात। तर हा आहे जाड रवा, बघू शकता तुम्ही। नमस्कार, मी आहे श्वेता, स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्पेशल स्वाद मराठी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी घेतलेला आहे कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहे। तडतडल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कांदा घालून घ्यावा। शेंगदाणे भाजलेले नसतील तर तेलामध्ये सुरुवातीला घाला, म्हणजे ते छान तळून निघतील आणि खाताना छान चव येईल। 2 चम्मच उडीद डाळ आहे, व्यवस्थित धुवून आपण ते घालून घेतली कढईमध्ये, व्यवस्थित परतून घ्यावं। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मीठ घालावं चवीनुसार। त्यानंतर यामध्ये रवा घालावा। हा रवा कच्चा आहे, भाजलेला नाही, आपण यामध्येच याला भाजून घेणार आहोत। हा पांढरा उपमा आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी लाल मिर्च किंवा हळद घातलेली नाही, फक्त मीठ घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता मंद आचेवर मस्त असा लालसर आपण रवा भाजून घेतलेला आहे। यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊया। 2 वाटी रवा आहे, याच्यामध्ये मी 4 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला हा उपमा मऊसूद बनवायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून मध्यम आचेवर पाणी आटवून घ्यावं। तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता। बघू शकता मस्त असा मऊसूद आणि मोकळा असा आपला उपमा तयार झालेला आहे। यानंतर वरून फक्त मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मिक्स करून घेऊया आणि खाण्यासाठी आपला रवाचा मऊसूद उपमा तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।